नमस्कार, मी नंदिनी नहाते आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र न्यूज 7। आजच्या मराठी बातमीपत्रात तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथे ग्रामपंचायत निवडणूक अर्जाची छाननी करण्यात येत आहे। त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक निरीक्षक नानासाहेब चौहान यांनी आज शासकीय तंत्रनिकेतन येथे ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारी अर्ज छाननी करतेवेळी भेट दिली। तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी संवाद साधून छावणी प्रक्रियेविषयी सूचना सुद्धा केल्या। मागील 2 महिन्यांपासून जिल्ह्यात धान्य खरेदीचा विषय चांगलाच गाजत आहे। प्रशासनाने धान्य खरेदीचा शुभारंभ मोठा गाजावाजा करून केला असला तरी गतवर्षीच्या तुलनेत यंदा खरेदीचा वेग मंद आहे। विशेष म्हणजे पूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या केंद्रावरून मोठ्या प्रमाणात धान खरेदी व्हायची, मात्र केंद्र सरकारने 5 जून 2020 रोजी काढलेल्या कृषी कायद्याअंतर्गत यंदा जिल्ह्यातील बाजार समितींचे धान्य खरेदीचे अधिकार काढण्यात आले आहेत। केंद्र सरकारने जो कृषी विषयक कायदा काढलेला आहे तो कायदा हा बाजार समितीला शेतकऱ्यांना भरगटणारा कायदा आहे। कारण की शासनाच्या नियमाप्रमाणे आतापर्यंत ज्या बाजार समिती चालत होत्या, शेतकऱ्यांना न्याय देण्याचा हक्क होता, तो न्याय आता या कृषी कायद्यामुळे देता येणार नाही। कारण की शेतकऱ्यांना जी बाजार समिती मार्फत देणारे त्यांना म्हणजे त्यांचे धान खरेदी केंद्र असो आणि शेतकऱ्यांना न्याय देणारा म्हणजे तुम्हाला असं म्हणावं लागेल की आपल्याकडे येणारा फंड, सेस, कर्मचाऱ्यांचा पगार हा डोलारा कायद्यानुसार भरमसाठ ठेवलेला आहे आणि त्याच्यावर म्हणजे परिणाम इतका दूषित होणार आहे की या परिणामामुळे सगळ्या बाजार समित्या भरकटल्या जाणार आहेत। हा व्यापाऱ्याच्या बाजार समित्या कायद्यानुसार व्यापाऱ्यांना फायदा होऊ शकतो, शेतकऱ्यांना याचा फायदा होऊ शकत नाही। याचं कारण की ही बाजार समिती शासनाच्या नियमाअधीनच बसलेली आहे आणि त्याच्यामुळे हा केंद्र शासनाने 5 जून 2020ला जो कृषी विधेयक कायदा काढलेला आहे हा माझ्या मते तर चुकीचा आहे। याच्यामध्ये सुधारणा व्हावी, शासनाने हे कायदे मागे घ्यावं असा शेतकऱ्यांचं आंदोलन सुद्धा दिल्लीच्या लेवलवर सुरू आहे। म्हणून केंद्र सरकारने या कायद्याला थोडंसं बंधन घालावं जेणेकरून शेतकऱ्याच्या हिताचा कायदा नाही आहे। नवीन वर्षानिमित्त शिवसेनेच्या शाखेने चक्क उर्दूत कॅलेंडर काढले असून त्यात स्वर्गीय बाळासाहेबांचा उल्लेख जनाब असा केला असून यासोबतच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सुद्धा एकेरी उल्लेख केला आहे। यासोबतच संभाजीनगर हे नामकरण करणे हे सेनेला आव्हान असल्याचे त्यांनी सांगितले। पालिकेला पैसे देता येतील पण त्यांनी आधीच्या पैशाचा हिशोब द्यावे असेही भाटखळकळे यावेळी म्हणाले। शिवसेनेच्या वडाळा विधानसभेने नववर्षाचं कॅलेंडर काढलं आणि ते कॅलेंडर उर्दू भाषेत काढलं। केवळ उर्दू भाषेत नाही काढलं तर औरंगाबादचं संभाजीनगर करणं यांना जमत नाही, पण हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे याच्या ठिकाणी त्यांनी जनाब बाळासाहेब ठाकरे असं या कॅलेंडरमध्ये। एवढंच नाही तर मुस्लिम धर्माप्रमाणे सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय हे सगळे तर वेळा आणि तारखा दिल्याच, पण केवळ महाराष्ट्र नव्हे तर उभ्या देशाचं आणि जगाचं
आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशीचा उल्लेख हा केवळ शिवाजी जयंती एवढा एकेरी भाषेत आणि एका शब्दात केलाय। याचा तर महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी आणि मी तीव्र निषेध करतो आणि हे कॅलेंडर ताबडतोब त्यांनी मागे घ्यावं ही मागणी मी या ठिकाणी। केंद्र सरकारने लागू केलेल्या तिन्ही कृषी विधेयकांवर गेल्या 30 ते 40 दिवसांपासून दिल्ली येथे पंजाब व हरियाणातील शेतकरी आंदोलन करत आहे। मात्र शासन याची कुठलीही दखल घेण्यास तयार नाही। यावर शासनाने मंत्री म्हणतात हे विधेयक शेतकरी हिताचे आहे। जर हे विधेयक शेतकरी हिताचे असेल तर शेतकरी आंदोलन का करत आहे असा प्रश्न गेवराई येथील शेतकरी नेते नाना पवार यांनी केला। अनेक दिवसापासून म्हणजे आज 35 ते 40 दिवस झालं साधारणतः संपूर्ण देशामधले शेतकरी हे या जे 3 कृषी विधेयक हे मोदी सरकारने आणलेले आहेत याच्या विरोधामध्ये आंदोलन करीत आहेत। एकीकडे सरकार सांगतंय की हा कायदा जो आहे तो शेतकरी हिताचा आहे, परंतु शेतकऱ्यातली जी काही तज्ज्ञ मंडळी आहे, शेतकरी समितीतले जे काही लोक आहेत किंवा संपूर्ण देशातला शेतकरी या ठिकाणी या कायद्याबद्दल अतिशय गांभीर्याने या ठिकाणी घेत आहे आणि त्या कायद्याचा विरोध करीत आहे। मग सरकार जर कायदा चांगला आहे म्हणतंय असं जर या ठिकाणी पाहिलं तर हा कायदा शेतकऱ्यांना कसा वाईट वाटतो हे शेतकऱ्यांनी वेळोवेळी समजून सांगितलेलं आहे, तरी सुद्धा सरकार या ठिकाणी मागं घेत नाही। 7 फेऱ्या झाल्यात या ठिकाणी बैठकीच्या, तरी सुद्धा या ठिकाणी कुठलाही ठोस असा पर्याय सरकारने काढलेला नाही। सरकार या ठिकाणी शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करते आणि या ठिकाणी आपण पाहत आहोत की मागच्या आता काल बैठक झाली, परत उद्या 4 जानेवारीला पण बैठक आहे। एकीकडे सरकारचे प्रतिनिधी वेगवेगळे मंत्री या ठिकाणी पुढे येत आहेत आणि ते शेतकऱ्यांना दिशाभूल करतात। आज या ठिकाणी त्यांची एक अतिशय महत्त्वाची या ठिकाणी भूमिका आपण लक्षात घेतली की ते फसव्या या ठिकाणी गोष्टी शेतकऱ्यांना करतात आणि शेतकऱ्यांना वेठीस धरतात। कालचा एक मुद्दा आपण लक्षात घेतला की ते सांगतात या ठिकाणी मंत्री महोदय की हे आंदोलन शेतकऱ्यांचं नाही, या ठिकाणी वेगवेगळे घटक पक्ष या ठिकाणी त्या आंदोलनाला फूस लावण्याचं काम करतात। परंतु आपण 35 दिवसापासून पाहतो, कालचं एक उत्तम असं उदाहरण या ठिकाणी पाहतो की याला कुणी फूस लावत नाही, याच्यामध्ये पूर्णपणे शेतकरी उतरलेला आहे। काल या ठिकाणी शेतकऱ्यांनी मंत्रिमंडळात बैठक झाली, स्वतःचं अन्न पाणी चहा सुद्धा या ठिकाणी स्वतः त्यांनी नेला होता। म्हणजे सरकारच्या कुठल्याही गोष्टीला हात नाही लावायचा किंवा आमिषाला बळी नाही पडायचा असा ठाम निर्णय शेतकऱ्यांनी घेतलेला आहे। आणि या ठिकाणी जोपर्यंत शेतकऱ्यांची ह्या मागण्या पूर्ण होत नाहीत, शासन ठोस भूमिका घेत नाही, तोपर्यंत पंजाब आणि हरियाणाच नाही तर संपूर्ण देशातला शेतकरी या ठिकाणी माघार घेणार नाही। आमची महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या वतीने या ठिकाणी सरकारला एक आम्ही या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो की आता फक्त 2-3 राज्यातले शेतकरी या ठिकाणी तिथं दिल्लीला आलेले आहेत, पण या ठिकाणी महाराष्ट्रातले सुद्धा आमचे काल बांधव या ठिकाणी किसान सभेचे असतील, वेगवेगळ्या संघटनेचे असतील, तिथं शेतकरी प्रतिनिधी या ठिकाणी गेलेले आहेत। आणि जर मोठ्या प्रमाणावर जर महाराष्ट्रातले लोक जर त्या ठिकाणी गेले तर निश्चितपणे कायदा तर दूरची गोष्ट आहे मोठे साहेब, पण या सरकारला पळता भुई थोडी होणार आहे। अशा पद्धतीने या ठिकाणी महाराष्ट्रातल्या आणि संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांनी भूमिका घेतलेली आहे। म्हणून सरकारला आमची कळकळीची विनंती आहे की या ठिकाणी महाराष्ट्रात आपण पाहिलं की मी पुन्हा येईन असं देवेंद्र फडणवीस म्हणाले, परंतु या ठिकाणी त्यांच्या अहंकाराला या ठिकाणी महाराष्ट्राच्या मातीनं या ठिकाणी जागा दिली नाही। हिंगोली शहरात 9 वर्षाच्या तोंडावरच शांततेला गालबोट लागला आहे। क्षुल्लक कारणावरून 2 गटात झालेल्या हाणीमारीचे रूपांतर तुफान दगडफेकीत झाले आहे। शहरातील रिसाला बाजार परिसरात काल रात्री 9 वाजेच्या सुमारास ही तुफान दगडफेक झाली। यामध्ये काही वाहने व विद्युत ट्रान्सफॉर्मरची तोडफोड जमावाकडून करण्यात आली। शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे, परंतु या घटनेमुळे रिसाला बाजार परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले। आपल्या गाडीवर आलं काय? मुस्लिम युवक मोटरसायकलवर जात होते आणि ते मोटरसायकलवर जाताना एका हिंदू मुलांशी त्यांचा वाद झाला आणि त्या वादाचं रूपांतर दगडफेकमध्ये झालं आणि दोन्ही समाजाचे लोक एकत्र जमा झाले। आम्हाला बाहेर समस्या आम्ही घटनास्थळी गेलो
माननीय SP साहेब, माननीय ॲडिशनल साहेब हे सुद्धा घटनास्थळी आले होते. फोर्स घेऊन आम्ही ते मॉब परिस्थिती कंट्रोलमध्ये आणली आणि दोन्ही समाजविरुद्ध क्रॉसमध्ये कंप्लेंट दाखल केली. त्याच्यामध्ये आत्तापर्यंत 9 आरोपी अटक झाले. मित्रांचा शोध चालू आहे, ते लवकर जातात होते. अमरावतीमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील वाढत्या महिला अत्याचारावर भाष्य केले. याविषयी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र उगारले. सरकार या घटनांकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप सुद्धा त्यांनी यावेळी केला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सरकार याच्याकडे गांभीर्यानं पाहतं का. आता औरंगाबादची घटना झाल्यानंतर ज्या प्रकारे त्या ठिकाणी एक महिला समोर येते आहे, ती आरोप लावते आहे आणि अशा परिस्थितीमध्ये 3-3, 4-4 दिवस पोलीस त्याच्यावर कुठलीही कारवाई करत नाही, तर पोलीसच कुठेतरी ते कसं दाबता येईल अशा प्रकारचा प्रयत्न करत आहेत. मला आमच्या चित्राताई वाघ यांनी माहिती दिली की त्या महिलेवर इतका प्रचंड दबाव आणण्यात येतो आहे की त्यांनी तक्रार वापस घ्यावी. अशा प्रकारची परिस्थिती जर सत्ता पक्षातले लोक करत असतील तर महिलांना न्याय कसा मिळेल. कालची कोकणातली घटना देखील अत्यंत भयानक आहे. ज्या प्रकारे चिमुरडीवर अत्याचार त्या ठिकाणी झालेला आहे, रोज हे अत्याचार होत आहेत, मात्र केवळ घोषणाबाजी करायची याच्या पलीकडे काही सरकारकडनं होताना दिसत नाही. अमरावती जिल्ह्यातील पिंगळखुटा येथील जवान कैलास दहिकर यांचा कर्तव्यावर असताना कुल मनातील मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर आलेला अपघात पाहून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आपल्या खासदारीचा 2,50,000 रुपयांचा पगार शहीद कैलास दहिकर यांच्या कुटुंबाला दिला. अरुणराव समीर यांचा मुलगा युवा स्वाभिमान महोत्सव होते. या संपूर्ण कुटुंबाची अकलूला युवा स्वाभिमान पार्टीच्या स्थापना दिवशी या ठिकाणी करण्यात आले आहे. तसेच फडणवीस साहेब यांच्या ठिकाणी ऑर्डर झालेला आहे. सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब वीर शहीद कैलास बालजी दहिकर यांच्या फोटोला माल्यार्पण करून श्रद्धांजली अर्पण करीत आहे. उपस्थितांना विनंती आहे, आपण आपल्या जागेवरती उभं राहायचं आहे. मौन श्रद्धांजली आपण या ठिकाणी देणार आहोत. मौन श्रद्धांजली देतो. डीप सायलेन्स. आमचे जे शहीद, आमचं जे वीर शहीद जवान जे शहीद झाला आहे बॉर्डरवर आणि त्याच्या वय जर पाहिला जॉईनिंग 17 वर्षामध्ये आणि शहीद झाला 26 वर्षामध्ये. त्यांच्या परिवाराची जेव्हा परिस्थिती आपण पाहिली की 20 वर्षाची मिसेस त्यांची, बायको 20 वर्षाची आणि मुलगी 1.5 वर्षाची. इवन ते सगळं पाहिलं आणि पाहिल्यानंतर आपल्याला कुठे ना कुठे वाटलं की जो जवान जाऊन बॉर्डरवर आपल्यासाठी, आपल्या सिक्युरिटीसाठी एवढा लढते, -30 डिग्रीमध्ये ते आपली सिक्युरिटीसाठी तिथे राहतात. आम्ही नुसतं भाषण देऊन त्यांना श्रद्धांजली देऊन आपण श्रद्धांजली दिली पाहिजे, भेटलो पाहिजे, अंतिम संस्कारमध्ये गेलो पाहिजे, नमस्कार केलं पाहिजे. ते सगळे करता असताना आपला एक या भारताचे नागरिक असताना आपली काही ना काही जबाबदारी आहे की मी माझ्याकडनं काही ना काही त्या परिवाराला मदत केली पाहिजे. आणि म्हणून मी 6 महिन्याचा पगार जे माझे आहे ते मी या कुटुंबाला, जे शहीद वीर पत्नी आहे आणि वीर माता पिता जे आहे त्यांना मी आपण त्या परिवाराला त्यांच्या मुलीसाठी आपण मदत केलेली आहे. आणि माझ्या जे खासदारकीच्या 6 महिन्याच्या पगार मी त्या परिवाराला अर्पण केलेला आहे की माझा एक कर्तव्य म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्य आहेच, पण एक व्यक्ती या भारतामध्ये राहणारी एक नागरिक म्हणून मी माझं कर्तव्य ते पाळलं आहे.
शरद पवार जे बोलतात त्यांचं नेमकं उलट होत असते, तसाच अर्थ आम्ही पण घेत असतो. त्यांच्यामध्ये साशंकता आहे की भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडी सरकार पाडणार नाही, पण त्यांच्या मधला एक घटक पक्ष बाजूला होऊन ते स्वतःच्या कर्माने सरकार पाडेल याबद्दलचा निश्चितपणे विश्वास शरद पवारांच्या मनामध्ये आहे. म्हणून ते म्हणतात की भाजप महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात यशस्वी होणार नाही, असा टोला राज्याचे माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी लावला. शरदचंद्रजी पवार जे बोलतात त्याचं नेमकं उलटं होतं आणि तसाच अर्थ आम्ही घेत असतो. याचाच अर्थ त्यांच्या मनामध्ये निश्चितपणे साशंकता आहे की महाविकास आघाडीचं सरकार भारतीय जनता पक्ष पाडणार नाही, परंतु आपोआप त्यांच्या बदलाच एक घटक पक्ष बाजूला होऊन ते स्वतःच्या कर्मानंच ते सरकार पडेल याबद्दल निश्चितपणे विश्वास शरदचंद्रजी पवार यांच्या मनात असेल, म्हणूनच त्यांनी स्टेटमेंट केलं असेल. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद 3 दिवसांच्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. कोरेगाव भीमा येथे अभिवादन करण्यासाठी त्यांना जायचे आहे. आज त्यांनी दादर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहाला भेट दिली. त्यानंतर दादरच्या चैत्यभूमीला भेट दिली. नवीन वर्ष संघर्षानं सुरू होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचं रक्षण करण्याचं काम करण्याचा निर्धार केल्याचं चंद्रशेखर आझाद यांनी सांगितले. खाली बसून घ्या, थोडं लांब बसा. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वभूतानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. तां पतितां त्वय्यां त्वमेव समेजतु सभ्ये पुरेतो चित्तसङ्कपा छन्दोपनोरसयता आयुरारोग्य सम्पत्ति सर्वसम्पत्तिमेव च. धम्मं नमामि बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. देखिए, मैं पिछली बार आना चाहता था चैत्यभूमि, लेकिन पिछली सरकार ने नहीं आने दिया. तो मेरे मन में इस बात को लेकर एक बड़ा सवाल था कि अगर आज़ाद भारत में और मैं जिन बाबा साहब की वजह से मुझे ये अधिकार मिले हैं कि मैं यहाँ बोल सकता हूँ, मैं यहाँ पढ़ सकता हूँ, मैं यहाँ नौकरी कर सकता हूँ, मैं यहाँ घूम सकता हूँ, अपने बाबा साहब की चैत्यभूमि नहीं जा सकता हूँ. मुझे इस बात का बड़ा दुख था और इस बार जो है मैं आया हूँ नमन करने के लिए चैत्यभूमि. उम्मीद है कि देश के लोग जो हैं बाबा साहब की संघर्ष बलिदान को समझेंगे और बाबा साहब का जो सपना था समता समानता बंधुत्व भाईचारा, जिसको संविधान में उन्होंने पूर्ण रूप से स्थापित किया है, उसकी सुरक्षा के लिए संघर्ष करेंगे. आज हम लोग यहाँ हैं और एक बड़ी मांग हमारी ये है कि दादर रेलवे स्टेशन जो है उसको बाबा साहब डॉक्टर भीमराव अंबेडकर टर्मिनस के नाम से जो है हमारी काफ़ी लंबे समय से मांग चल रही है कि उसकी सरकार घोषणा करे, लेकिन सरकार नहीं सुन रही है. मुझे लगता है सरकार तब तक नहीं सुनेगी जब तक कोई बड़ा आंदोलन यहाँ नहीं होगा. तो अगर सरकार बड़े आंदोलन से सुनना चाहती तो हम उस पर बड़ा आंदोलन भी करेंगे, लेकिन हम ये चाहते हैं कि दादर रेलवे स्टेशन का नाम, ये यहाँ की टीम का प्रपोजल है कि वो बाबा साहब डॉक्टर भीमराव अंबेडकर टर्मिनस किया जाए. और दूसरा, बाबा साहब का जो संविधान छपता था, बाबा साहब का साहित्य छपता था, सेंट्रल गवर्नमेंट जो है केंद्र की आरएसएस और भाजपा की सरकार उसके लिए स्टेट गवर्नमेंट को फंड नहीं रिलीज कर रही है, जिसकी वजह से वो नहीं छपवा रहा है. और जब वो छपेगा नहीं तो हमारे लोग पढ़ेंगे कैसे. तो सरकार को दिखावा बंद करना चाहिए. कथनी करने का जो फ़र्क है वो उनका समझ आ रहा है. आरएसएस की और भारतीय जनता पार्टी की सरकार जो है ये देश विरोधी सरकार है, चाहे वो किसानों का मामला हो, चाहे वो मजदूरों का मामला हो, चाहे वो व्यापारियों का मामला हो, चाहे वो दलितों का, पिछड़ों का, आदिवासियों, किसी का मामला हो, हर जगह फेलियर हुई है. ये पूंजीपतियों की सरकार है और इस सरकार को जल्द जो है जनता सबक सिखाएगी.
अयोध्या येथील बहुचर्चित श्रीराम मंदिराच्या भूमिपूजन समारंभानंतर आता मंदिर निर्माण करायला सुरुवात होणार आहे। या भव्य मंदिराच्या उभारणीकरिता देशातील गावागावातील नागरिकांचे योगदान असावे व मंदिराशी भाविकांच्या भावना जोडल्या जाव्या याकरिता महाराष्ट्र श्रीराम मंदिर निधी समर्पण समितीची स्थापना करण्यात आली। आणि आपण सर्वजण भाग्यवान आहोत जगाच्या पाठीवर अशा विकासच्या माध्यमातून देशभरामध्ये निधी संकलन समर्पण अभियानाला 15 जानेवारीला सुरुवात होत आहे। या देशातले रामभक्त कार्यकर्ते ज्यांनी सर्वस्वाच्या होमाची तयारी ठेवली अशा प्रामाणिक सचोटीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या आधारावर हा महायज्ञ 15 जानेवारीपासून आरंभ झालेला आहे। निश्चितपणे जे कार्यकर्ते या निधी संग्रहाचं संकलन करणार आहेत ते सर्व विश्वासपात्र आणि निश्चितपणे रामाचं कार्य करणारे आहेत आणि त्यामुळं रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र विकासला याचा विश्वास आहे की जो निधी संकलित केला जाणार आहे तो निधी रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र विकासचाच असणार आहे याची 100% खात्री प्रभू रामचंद्रांना आहे आणि या ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आहे। गेल्या 2.5 वर्षापासून सांगली महापालिकेत भाजपची एक हाती सत्ता आहे, पण सांगली शहरातील रस्ते व नागरी सुविधा आजही प्रलंबित आहेत। तसेच येथील मोकळे भूखंड हडपण्याचा डाव सुरू आहे। त्यामुळे आज भाजपचे आजी माजी नेते व पदाधिकाऱ्यांनी प्रभू श्रीरामांच्या मंदिरासमोर आत्मक्लेश आंदोलन केले। यावेळी महापालिका प्रशासन व भाजपच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या आयुक्तांचा विषय असो, भ्रष्टाचारी भाजपच्या कारभाराची चौकशी झालीच पाहिजे। भाजपच्या भ्रष्टाचाराची कारभाराची चौकशी, भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्या आयुक्तांचा दर असतो, भ्रष्टाचारी भाजपच्या कारभाराची चौकशी झालीच पाहिजे। भाजपच्या कारभाराची चौकशी पाहिजे। भ्रष्टाचारी महापालिका बरखास्त झालीच पाहिजे। चांगलं घडेल, कारण या पक्षाचे अटलजी असतील, दीनदयाळ उपाध्याय असतील असे महान नेते या पक्षाचं नेतृत्व करत होते आणि त्यामुळं स्थानिकसुद्धा बरा कारभार होईल। एकेकाळी बाबा पोद्दार होते वगैरे जी मंडळी होती, रावसाहेब घेवारे वगैरे आमच्याबरोबर काम करायचे, परंतु आता या भाजपवाले काँग्रेसवाले परवडले बरे म्हणायची पाळी, इतका भयानक कारभार केलेला आहे आणि त्यामुळं भाजप बदनाम होतोय। हे लोक बदनाम झाल्याबद्दल आम्हाला तक्रार करायची काही कारण नाही आहे, कारण हे मुळात भाजपचे नाहीच आहेत। हे आलेली भरती आहे, टाकाऊ लोक आहेत काँग्रेसमधले, ते यांनी घेतलेले आहेत, त्यामुळं त्यांचा कुठंतरी निषेध व्हावा याच्यासाठी गेले 6 महिने मी प्रयत्न करतोय, यांच्या नेत्यांना भेटतोय, पत्र देतोय की बाबा महापालिकेत लक्ष घाला, प्रत्येक ठराव तुम्हाला विखंडित करावा लागतो, मग कशाला ठराव करता, कशाला करायचं, तर निदान रेटून तरी करायचं, जे करायचं पाप करायचं ते तरी निदान शेवटपर्यंत ताणायचं, तसंही होत नाही, कारण मग बदनामी होती म्हणून ते परत रद्द करायची पाळी येते। त्यामुळं फक्त भाजप बदनाम होतोय आणि त्याचा निषेध करायचा म्हणून आम्ही या ठिकाणी आज आंदोलन करतो आहोत। पाहूया त्यांच्यात काही बदल होतोय का। आता तर मी न्यायालयात जवळजवळ 4 केसेस दाखल केलेत की सगळ्यांचं सभासदत्व रद्द करा, त्याचंही त्यांना काही वाटत नाही, काही होत नाही, मग खुशाल करा, कोर्ट निकाल काय ते, जे इतके निगरगट्ट भाजपवाले बघून माझीच मला लाज वाटते की मी एकेकाळी भाजपचा होतो म्हणून सांगायची सुद्धा। बीड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील लिपिक अमर सोळंके यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केलाय, तसेच शिवीगाळ करण्यात आली आहे। सदर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कर्मचारी संघटनेतर्फे या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला। तेथील मुख्य लिपिक श्रीमती विश्वा राऊत या महिला कर्मचाऱ्यांना त्यांना असभ्य अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यात आली। उपप्रादेशिक परिवहन कार्यालय कर्मचारी संघटनेतर्फे जाहीर निषेध करण्यात आला।
प्रकरण असं झालं की बीडमध्ये आमच्या एका कर्मचाऱ्याला एजंटामार्फत शिवीगाळ केली, मारहाण केली आणि बाहेर काढलं त्याला. त्यामुळे त्यांनी तिथे पोलिसांमध्ये तक्रार दिली, त्याच्यावर गुन्हा दाखल केला. 353 दाखल झालेला आहे त्याच्यावर आज. आणि त्यामुळे आमच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्या कर्मचारी संघटनेतर्फे पूर्ण कार्यालयातील कामकाज बंद ठेवले गेले. आता ही वारंवार अशा आपल्यावर हल्ले होत आहेत, कर्मचाऱ्यांना काम करायला त्रास होतो, त्याच्यानंतर आपली पुढची दिशा कशी असणार? आम्ही तसं आमच्या निवेदनात म्हटलेलं आहे की आरटीओ कार्यालय जे आहे ते एजंट मुक्त करण्यात यावं. हे एजंट लोकांची जी आरेरावी चाललेली आहे, लोकांची लूट चालू आहे, ती थांबवावी असं आम्ही आमच्या निवेदनात म्हणणार आहेत कर्मचारी संघटनेला. तर आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पुढील बातम्यांकरिता बघत रहा महाराष्ट्र न्यूज 7, आवाज महाराष्ट्राचा.